नमस्कार. आपल्या सर्वांना 77व्या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बऱ्याच लोकांना माहीत असेल की गणतंत्र दिवस आपण का साजरा करतो आणि बरेच लोक असे सुद्धा असतात की ते ध्वजवंदनाला येतात, कार्यक्रम अटेंड करतात किंवा माहीत असतं की लहानपणापासून आपण शाळेत गणतंत्र दिवस साजरा करतो. पण एक्झॅक्टली आपण हे गणतंत्र दिवस का सेलिब्रेट करतो याचं कारण माहीत नसतं. तर बरेच असे गोष्टी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे, पण शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे, की 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते पुढे 26 जानेवारी 1950 पर्यंत आपल्याकडे संविधान तयार होत होतं. तर एक्झॅक्ट डेट जर मी सांगितली तर डिसेंबर 1946ला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, कॉन्स्टिट्यूशनची जी असेंब्ली आहे ती तयार झाली होती. ती 46मध्ये झाली. पण त्याच्यानंतर जो फायनल ड्राफ्ट तयार झाला आणि ॲडॉप्ट झाली कॉन्स्टिट्यूशन, ती ॲक्च्युली कधी झाली माहिती आहे का? ती झाली एक्झॅक्टली 26 नोव्हेंबरला 1949 साली. मग आता तुम्ही म्हणाल 26 नोव्हेंबर 1949 हेच आपलं रिपब्लिक डे असलं पाहिजे. तर झालं होतं असं 31 डिसेंबर 1929 साली ज्यावेळेला पूर्ण स्वराज हे घोषित केलं गेलं लाहोर अधिवेशनमध्ये. त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की 26 जानेवारी 1930 सालात आपण पूर्ण स्वराज म्हणून घोषित होऊ, म्हणजे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तर ती 26 जानेवारी जी डेट आहे ती आज ओळखली जाते 26 जानेवारी 1950 असं म्हणून. आणि तेव्हापासून आपण रिपब्लिक डे असं साजरा करतो. आता रिपब्लिक म्हणजे काय? गणतंत्र. तर आपला जो देश आहे तो गणतांत्रिक लोकतंत्र असा देश आहे. त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवू शकतो, पण ही माहिती तुम्हाला मला द्यायची होती शॉर्टमध्ये. कारण की बऱ्याच ठिकाणी असं असतं की कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी असते, म्हणजे कुणीतरी एक राजा असतो, पण बाकी सगळं देश जो आहे तो रिपब्लिकसारखा चालत असतो, डेमोक्रॅटिकसारखा चालत असतो. जसं आता UK आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे. पण आपला देश जो आहे, जसं USA असेल, ब्राझील असेल, तसा आपला देश आहे हा रिपब्लिकन डेमोक्रॅटिक आहे, रिपब्लिक डेमोक्रॅटिक आहे. तर रिपब्लिक डेमोक्रॅटिक काय असतं? कारण की इथे कुठलाही राजा नाही आहे, प्रेसिडेंट आहे. त्यामुळे 1950 नंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर अंतरिम गव्हर्नमेंट स्थापन झाली आणि आपले राष्ट्रपती इंट्रिम प्रेसिडेंट जे होते ते राजेंद्र प्रसाद होते. आणि पहिलं जे इलेक्शन झालं ते 1952 साली झालं. त्यावेळेला पुन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद परत निवडून आले आणि ते जवळपास 1962 पर्यंत आपले राष्ट्रपती राहिले होते. तर ही अशी माहिती आहे. तर गणतंत्र दिवस आपण साजरा का करतो हे मुख्यतः तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण की आपण बऱ्याचदा गणतंत्र दिवस म्हणतो. पण खऱ्या अर्थाने रिपब्लिक डे काय असतं हे मला सांगायचं आज. एक थोडीशी धडपड होती म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला. आज 26 जानेवारी आहे आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे. पुन्हा एकदा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.